मावळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र असलेल्या कारल्याच्या एकविरा देवी मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मोठी घोषणा केली असून मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी 15 लाखांचा निधी जाहीर केलाय। लोणावळा कारला परिसरातील प्राचीन एकविरा मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात। मात्र भाविकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत। याच पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार एकविरा मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी आपल्या आमदार निधीतूनच तब्बल 15 लाख रुपये देण्याची घोषणा डॉक्टर गोऱ्हे यांनी केली आहे। याशिवाय पायरी मार्गावर रेलिंग, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, आरोग्य सुविधा आणि पार्किंग समस्येचे निराकरण यासाठीही पावले उचलले जाणार आहेत। पाहुयात या संदर्भात बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या। आज एकविरा मातेच्या मंदिरामध्ये बेहरगाव या ठिकाणी मी दर्शन घेतलेलं आहे आणि कारला परिसरामध्ये हे मंदिर प्राचीन आहे आणि वरच्या डोंगरावरच्या मंदिराप्रमाणेच देवी इथे वास्तव्याला असतात। त्यांचं पवित्र असं दर्शन झालं। फार सुंदर पद्धतीने आरती, प्रसाद, नैवेद्य आईसाठी आणि वरच्या मंदिरासाठी लाल रंगाच्या साड्या, महावस्त्र आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर इथल्या स्थानिक जे सगळे आमचे पदाधिकारी आहेत, बोर आहेत, तसेच आहेत, तसेच कुठे आहेत, बाकीच्या सगळ्या कांताते पांढरे महिला संपर्क प्रमुख जिल्ह्याच्या या, तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी जी मागणी केली आहे, विनंती केली आहे, त्याच्यानुसार ही जी समोरची जागा आहे तिथे सभामंडप बांधण्यासाठी त्यांनी निधी मागितलेला आहे। तिथे भक्तांची सोय व्हावी या दृष्टीने वाहतुकीला अडथळा न येता सभामंडप बांधण्याच्या दृष्टीने मी 15 लाख रुपये माझ्या आमदार निधीतून जाहीर करत आहे। PWDची या संदर्भामध्ये मी ऑब्जेक्शनसाठी मिळेलच, ते मिळाल्यावरती पुढील कामाला सुरुवात होईल। याखेरीज बाकी वाहनतळाचा प्रश्न, बाकीचे भाविकांचे प्रश्न, तसंच रस्त्याला पडलेले खड्डे आणि या वरच्या बाजूला असलेल्या इतर प्रश्नांसाठी AMRDA, MMRDA या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली, लक्ष घातलेले आहे। परंतु यामध्ये आपण समन्वय वेगाने काम व्हावं। दिवाळीनंतर मी मीटिंग घेणार आहे आणि विधान भवनातल्या या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याचं निवेदन माझ्याकडे येईल। त्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष घालीन आणि अनेक वर्षापासून जी कामं राहिली होती प्रलंबित त्याला सुद्धा वेग येतो आहे। परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांशी पण मी दर्शनानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले त्यांच्याकडून पण भेट घेऊन माहिती आणि काही सूचना देणार आहे आणि वीर गावचे सगळे ग्रामस्थ, वेळगावचे आणि एकविरेचे भक्त या सगळ्यांना मी सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी अशा पद्धतीचे प्राप्त हो, विजय प्राप्त हो याबद्दल विनंती करते। आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचंड असं झंझावाती बहुमत सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय अजित पवार यांना जे प्राप्त झाले त्याबद्दल देवीची मी ऋणी आहे आणि आमच्या हातून चांगलं कार्य करू अशा प्रकारची लाडक्या बहिणीच्या वतीने देवीला प्रार्थना करते। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।